नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन घासवाट परिसरात दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून त्यांची वेचून निर्दयपणे हत्या केली। या हल्ल्यात 26 निष्पाप हिंदू धर्मीय पर्यटकांची ते हिंदू आहेत म्हणून हत्या करण्यात आली, तर अनेक जण गंभीर जखमी झालेत। हे अत्यंत धक्कादायक आहे। ही घटना केवळ दहशतवाद्यांची क्रूरता दर्शवतेच, त्यासोबत ती भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदू समाजावर झालेले थेट आक्रमणच आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। पर्यटकांवरील हल्ल्यात स्थानिक कोणत्या संघटना, नेते, राजकीय पक्ष आदी सहभागी आहेत याची सखोल चौकशी करून त्यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे श्रीराम सेना हिंदू राष्ट्र सेना चंदगड यांच्या वतीने चंदगड तहसीलदार यांच्याकडे करण्यात आले। जय हिंदू राष्ट्र, भारत माता की जय। पाहायला गेला तर काश्मीरमध्ये जे पाकिस्तान घुसखोर आतंकवाद्यांनी जे आपले हिंदू पर्यटक जे फिरायला गेलेले त्यांच्यावरची गोळ्या घालून अशी त्यांची निर्गुण हत्या केलेली आहे। व त्या आतंकवाद्यांना जे तिथे काश्मीरमध्ये भारतामध्ये राहणारे जे मुसलमान लोक आहेत, ज्या लोकांनी त्या आतंकवाद्यांना सहकार्य करून जे आपल्या हिंदू लोकांना गोळ्या करून ठार केलेला आहे, त्या सर्व जे काश्मीरी मुसलमान जे आहेत त्यांची खोलवर चौकशी करून जे आतंकवाद्यांना त्यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्या प्रत्येकाला गोळ्या घालून ठार करणं गरजेचं आहे। कारण का अशी ही कीड या भारतात ठेवणं अशक्य आहे। आणि जर हा भारत देशामध्ये जर हिंदू सुरक्षित नसेल, भारतीय नागरिक जर या भारतामध्ये सुरक्षित नसेल, तर आपलं पाऊल कुठेतरी सरकारचं चुकत आहे। त्यासाठी सरकारनं योग्यरित्या कारवाई करून जे आपले हिंदू लोक जे मारले गेलेले आहेत त्यांना योग्य ते न्याय मिळवून द्यायचा आहे। आणि तिथं बघायला गेल्यानंतर तिथं जे लहानगी मुलं होती, ज्या महिला होत्या, त्या महिलांना देखील त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या कपाळावरच्या टिकल्या करून टाकण्यासाठी आलेल्या होत्या। नक्की हे देशासाठी चालू आहे की आपला हिंदू संस्कृती, आपला हिंदू धर्म मिटवण्यासाठी जे काम चालू आहे हे सर्व थांबणं पाहिजे आणि जे आतंकवादी आहेत त्यांना शोधून गोळ्या करून ठार मारलं पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे। यासाठी आम्ही तहसीलदार कार्यालय चंदगड येथे निवेदन दिलेले आहे। तरी निवेदनासाठी समस्त हिंदू संघटना, श्रीराम सेना, हिंदू राष्ट्र सेना व शिवप्रतिष्ठान या सर्व संघटनांच्या वतीने आज मी इथं तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे। जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र।